हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्तच असाल. चला आपण आज चाललो आहे संन्यास आश्रम टेम्पलला. चला पुढे काय काय होते, कसं कसं पोचतो आपण ते सर्व तुम्हाला सांगते मी. आता मी डायरेक्टली रिक्षा पकडले आणि मग स्टेशनला उतरेन. ते सुद्धा तिकडून अजून एक जण येणार आहे, तर त्याच्यासोबतच जायचं आहे आपल्याला. आणि मी खूप वेळ वाट बघत होती, पण काही येत नव्हता तो माणूस. बाबा काय करत होता मलाच नाही माहिती. मी कंटाळली. माझा थोडा दिसणार नाही म्हणून मी मास्क खाली घेतलेला तुम्हाला दाखवायला. हे की माझ्या घशाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी मास्क यूज करते. फायनली तुम्हाला माहिती आहे 1 तासाच्या वर आम्ही फिरलो, भटकलो, तेव्हा जाऊन ते टेम्पल आम्हाला भेटलं. आणि असं वाटलं की आम्ही तिथे पोचणार आहे की नाही माहिती नाही, कारण की आम्ही खूप म्हणजे लवकर निघालेलो, कारण की मला दुसरीकडे पण जायचं होतं ना म्हणून. आणि तुम्हाला मी लोक दाखवते. आणि बोलतात ना, मला आम्ही त्या मंदिरात जाण्याआधी ना मला असं क्लिक झालं की खरंच यार आपण त्याच्याकडे सहजासहजी पोचू शकत नाही, कारण की किती भटकलो आम्ही ना. आम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर हे दर्शन भेटलं आम्हाला. तो सुकून एक वेगळा होता. आणि ना इथे ना 12 ज्योतिर्लिंग आहे, त्याचं मी तुम्हाला पुढे सांगते. तोपर्यंत हे मी छोटे छोटे क्लिप्स का घेतले माहिती आहेत का, तुम्हाला दाखवण्यासाठी. मग तुम्ही पण पाया पडा, तुम्ही पण दर्शन घ्या. मी या टेम्पलला तर पहिल्यांदाच आलेली. आणि इथे ना गणपती बाप्पाची इतकी मोठी मूर्ती होती ना, मी तुम्हाला काय सांगू. एकदम छान वाटलं मला. एकदम भारीच. असं छोट्या मूर्त्या नव्हत्या, मोठमोठ्या मूर्त्या होत्या. आणि इथे जे प्लेस दिसते ना, तिथेच 12 ज्योतिर्लिंग आहे. तिथे आपण आधी बाकीच्या देवांना आपण भेटून येऊया, मग आपण तिथे जाऊया. मंदिरात ना काहीतरी काम चाललं होतं खरं तर. ते त्यामुळे ना ते ठाकठोक चालूच होतं. पण त्याचा काही ते काही मॅटर नाही. ॲक्च्युली ना तुमच्यासाठी क्लिक करून ठेवलं. कसलं सुंदर दिसते महादेवची मूर्ती यार. तुम्ही पण दर्शन घ्या. आणि इकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर असं बोलतात इथे आपण सर्वांवर जलाभिषेक केला तर तेवढंच पुण्य आपल्याला भेटतं, हे मी ऐकलेलं आहे. ओके. आणि खरं सांगू, या प्लेसची ना एक अलग वाईब आहे. खरं सांगू, खूप म्हणजे मी शब्दातच नाही बोलू शकत. मला खूप भारी वाटलं आणि मला वाटतं तुम्ही पण जावं. या मंदिराची अजून एक गोष्ट मला खूप खूप आवडली. गाईज, इकडे गोशाला आहे. तुम्हाला माहिती आहे, इथून थोडंसं बाहेर गेलं ना की गोशाला आहे. आपण तिथे त्यांना खायला वगैरे दिलं आणि ना, पण थोडीशी हिंमत करून मी त्यांना खायला देत होती. तुमच्या माहिती का, तर सांगते, स्टार्टिंगला ज्या गायी आहेत ना, त्यांना तुम्ही खायला नाही दिलं तरी चालेल, कारण की जे आपण पहिले जातो तर त्यांनाच आपण खायला देतो. तर त्यांचं थोडं पोट भरलेलं होतं म्हणून ते मी दिलेले ते लाडू ना खात नव्हते. मग मी पुढे गेली ना लास्टला, तर ते लोकं मग खात होते फटाफट, कारण की सगळेजण पहिले त्यांनाच देतात ना. तर जे मागचे आहेत ते राहून जातात. तर इक्वल करा तुम्ही, तुम्हाला जमेल तसं. मी फक्त तुम्हाला सांगितलं. आणि इथं किती क्यूट आहे बघा ना. मला थोडी भीती वाटत होती यार, म्हणून मी तिथेच ठेवलं. पण तिने खाल्लं हां. चलो गाईज, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. गाईज, एक गोष्ट सांगायची राहिली. येताना तेवढा ग्लो नव्हता, तेवढा जाताना ग्लो आहे. मी माझ्या महादेवला भेटून नेहमीच खुश असते. तो मला नवीन-नवीन एनर्जी देतो जगण्यासाठी पण आणि माझ्या कामासाठी पण. हे सांगायचं होतं. आता मी ऑटो पकडली, डायरेक्ट घरी जायचं आहे फ्रेंड्स. चलो बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी.